न्याय म्हणजे सत्याचा विजय। पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील। महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन। एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। दहशतवाद व हिंसाचाराविरोधात मनपाची एकजूट। स्वर्गीय पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांना अभिवादन करत दहशतवाद विरोधी प्रतिज्ञा कार्यक्रम संपन्न। नाशिक महानगरपालिकेत बुधवारी दिनांक 21 मे रोजी दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवसाचे औचित्य साधून सकारात्मक ऊर्जा देणारा आदरांजली व प्रतिज्ञा वाचन कार्यक्रम मोठ्या एकात्मतेने पार पडलाय। स्वर्गीय पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त राजीव गांधी भवन प्रांगणात त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास तसेच स्वागत कक्षातील प्रतिमेस मनपाच्या अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर यांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। कार्यक्रमास मनपा उपायुक्त नितीन पवार, नितीन नेर यांच्या हस्ते राजीव गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास तर उपायुक्त लक्ष्मीकांत सातळकर, मुख्य लेखापरीक्षक बळवंत गायकवाड यांच्या हस्ते स्वागत कक्षाजवळील प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी अतिक्रमण उपायुक्त अश्विनी गायकवाड, मुख्य लेखाधिकारी दत्तात्रय पाथरूड तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। राज्य शासनाच्या सूचनेनुसार दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस पाळताना मनपाच्या वतीने एकत्र येऊन प्रतिज्ञा घेण्यात आली। या प्रतिज्ञेत शांतता, सहिष्णुता व बंधुत्व यांचे मूल्य अंगीकारण्याचा संकल्प करण्यात आलाय। प्रतिज्ञेचे वाचन जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद यांनी केले। यावेळी आयुक्त यांचे स्वीय सचिव दिलीप काठे, कैलास दराडे, चंद्रकांत सोनार, योगेश आडभाई, संतोष चंद्रात्रे, राजू वर्मा, मनीषा पाटेकर, शंकरराव पोरजे, साहेबराव भोसले, संजय पटेल, उद्यान निरीक्षक किरण बोडके, सुनील नारायणे, सचिन निगळ, राहुल सरदुले, दीपक बंद्रे, भारत जेवघाले, मनोज गायधनी आदींसह मनपातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। या कार्यक्रमातून नाशिक महानगरपालिकेने शांतता मूल्यांचे भान ठेवत सामाजिक सलोखा व राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्याचा प्रयत्न केलाय। नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन। शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढवू शकतो। म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे। उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये। पाणी भरपूर प्यावे। बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा। मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित। पहलगाम येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अमानुषपणे केलेल्या हल्ल्यास भारतीय सैन्य दलांनी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवाद्यांची ठिकाणी नेस्तनाबूत करून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे। भारतीय लष्कराच्या शौर्याच्या सन्मानार्थ काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीत नागरिकांनी देशभक्तीचे अनोखे दर्शन घडवत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। राष्ट्रीय एकात्मता व भारतीय लष्करातील शूर जवानांच्या सन्मानार्थ वणी येथील बुधवारी सकाळी 10 वाजता तिरंगा रॅली काढण्यात आली। या रॅलीत तालुक्यातील सर्व पक्षीय पदाधिकारी, विविध समाज घटक, संस्था, संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी रॅलीत सहभाग घेत देशप्रेम व एकतेचा संदेश दिला आहे। रॅलीत डीजेवर देशभक्तीपर लावलेली गीते व भारत माता की जय, वंदे मातरम, जय जवान जय किसानच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता। रॅली देवी मंदिर चौक, शनी मंदिर, महाराणा प्रताप चौक, शिंपी गल्ली, संताजी चौक, पोलीस स्टेशन, बसस्थानक मार्गे काढण्यात येऊन छत्रपती संभाजी महाराज चौकात सांगता करण्यात आली। यावेळी भारतीय लष्कराने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर यांची माहिती देत संताजी शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष महेंद्र पारख, उपसरपंच विलास कड, प्रवीण बोरा यांनी माहिती देत भारतीय लष्कराचे अभिनंदन केले। रॅलीत सहभागी झालेले माजी सैनिक दिलीप चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील, पोलीस उपनिरीक्षक गणेश कुटे यांचा उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव करण्यात आलाय। राष्ट्रगीताने तिरंगा रॅलीची सांगता झाली। रॅलीत उपसरपंच विलास कड, वामकोचे अध्यक्ष महेंद्र बोरा, भाजपाचे वणीमंडल प्रमुख वसंत कावळे,
राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका प्रमुख राजेंद्र उफाडे, आदिवासी बचाव अभियानाचे प्रमुख अशोक बागुल, किरण गांगुर्डे, बाळासाहेब घडवजे, प्रवीण दोशी, दिगंबर पाटोळे, अनिल गांगुर्डे, किशोर बोरा, नितीन झोटिंग, श्याम मुरकुटे, कदम बाळासाहेब देशमुख, ज्योती देशमुख, कृष्णा मातेरे, सचिन कट, तुषार शर्मा, नामदेव पैठणे, रितेश पारक आदींसह शेकडो देशप्रेमी सहभागी झाले होते. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरेस सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. ट्रकने एका दुचाकीस्वाराला उडवल्याने भीषण अपघात घडला आहे. या अपघातात दुचाकीस्वाराच्या शरीराचे 2 तुकडे झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच सटाणा पोलिसांनी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेत पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठवला. सटाणा पोलिसांनी ट्रक गाडीवरील आरोपीच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून तपास करत आहेत. तुराहा बिहार येथे राहणारा जयराम सहा राजवंशी हे सटाणा येथून आपल्या मोटारसायकल पॅशन प्रो याने जात असताना मालट्रक गाडीवरील चालकाने ताब्यातील वाहन अविचाराने, हैगईने व वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात चालवल्यामुळे दुचाकीला जोरदार ठोकर मारली. या अपघातात जयराम राजवंशी यांच्या चेंदामेंदा होऊन शरीराचे 2 तुकडे झाले. तसेच अति रक्तस्राव झाल्याने घटनास्थळी मृत्यू झाला. तसेच शरीराचे 2 तुकडे झाल्याने अक्षरशः धड व शरीर वेगळे पडले होते. खास वृत्त. निनाद कराओके क्लब सादर करत आहे एक सुरेल संध्या. मंच आहे गीत, एक सुरमई सांज. तुमच्या मनातली भावना, तुमच्या ओठांवरचं गाणं. सुरांची मैफल, आठवणींचा रंगमंच आणि भावनांची नाळ जुळवणारी एक खास संध्याकाळ, जिथे प्रत्येक सदस्य गाणार आहे आपलं आवडतं गीत. तेच गीत जे त्यांच्या आठवणींना, भावना आणि क्षणांना साथ घालेल. गात रहा, ऐकवत रहा, आनंद वाटत रहा. जणू स्वरांच्या झुल्यावर आठवणींचा मोर नाचेल आणि प्रत्येक ओळ उरेल काळजाला स्पर्श करणारी. दिनांक 24 मे 2025 रोजी सायंकाळी 5:30 वाजता. स्थळ कुसुमाग्रज सभागृह, विशाखा हॉल, नाशिक. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य BBS न्यूज नेटवर्क आणि अफलातून म्युझिक लव्हर्स टीमकडून विशेष साथ. तुम्ही यायलाच हवं, कारण हे संगीतमय संध्या फक्त ऐकण्याची नाही तर मनात साठवून ठेवण्याची आहे. प्रत्येक गाणं एक आठवण, एक कथा. बघूयात कोण गातं तुमच्या मनातलं गाणं. संपर्कासाठी सविता सरडे, संपर्क क्रमांक 9370 78 35 28. तसेच प्रेमानंद आढाव, संपर्क क्रमांक 88 30 29 34 00. आज भारतामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये काय चाललं आहे? ज्या राजाने आपले बलिदान दिले, आपला धर्म बदलला नाही, त्या राजांनी राज्यामध्ये स्वराज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांनाच आपल्या गद्दारांनी आपल्या शत्रूच्या ताब्यात पकडून देण्यासाठी मदत केली. आणि तेच गद्दार आजही राज्यामध्ये राज्याच्या स्मारकाला विरोध करतात. त्यासाठी जनतेला रस्त्यावरती पाणी, पावसाळा, उन्हाळा, न्यायासाठी भीक मागावे लागते. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरेस सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. दशनाम गोसावी समाजाचे भूषण, डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष श्रीयुत संदीप बाळगीर गोसावी दिंडोरी, त्यांच्या
डॉक्टर माधवी संदीप गोसावी दिंडोरी व त्यांच्या सहकारी डॉक्टरांनी मिळून लडाख येथे 2 दिवसांचे आरोग्य शिबिर ठेवून मोफत आरोग्याचे वितरण करून दुर्गम भागाची सेवा केली. म्हणून त्यांचे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मनपूर्वक अभिनंदन व पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा. शुभेच्छुक श्री गुरु शंकराचार्य दशनाम गोसावी समाज सेवा समिती प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब गोसावी, सिडको, महाराष्ट्र राज्य. जय हिंद. मैं आप सभी का भारतीय सेना की तरफ से धन्यवाद ज्ञापन करना चाहता हूं. इसके साथ ही साथ मैं डिंडोरी मेडिकल एसोसिएशन के सभी डॉक्टर्स को तहे दिल से शुक्रगुजार हूं कि उन्होंने इतने फार फ्लंग रीजन, जो कि इतनी दूर जहां पर मेडिकल सेवाओं की कमी है, वहां पर आकर के गांव वालों का एक इलाज किया. और इसके साथ ही साथ ये एक ऐसा स्टेप है जो सभी के लिए आगे भारतीय सेना को और डॉक्टर्स एसोसिएशन को आगे और भारतीय सेना की सेवाओं को प्रमोट करने में काफ़ी काम आएगा. मैं आप सभी का फिर से धन्यवाद कहना चाहता हूँ. मैं इंडियन आर्मी की तरफ से डिंडोरी डॉक्टर्स एसोसिएशन नासिक का आभार व्यक्त करता हूँ, जिन्होंने यहाँ पर आकर 15 तारीख से लेके 17 मई तक अपनी सेवाएं प्रदान करी, जिसमें फेमस गायनेकोलॉजिस्ट, डायबिटीशियन, पीडियाट्रिशियन, जनरल फिजिशियन, जनरल मेडिसिन एंड एनोरेक्टल सर्जन, जो कि डॉक्टर थोराट की लीडरशिप के अंडर रहे हैं और अपनी प्राइम स्पेशलिस्ट सर्विसेज जो हैं प्रोवाइड करी हैं. इसका इम्पैक्ट लोगों के दिल को छुआ है यहाँ पे, और लोगों ने इसकी खूब सारी सराहना और तारीफें करी हैं. एंड हम गांव वालों की तरफ से और इंडियन आर्मी की तरफ से एक बार फिर अनुरोध करते हैं, आप ये अपनी सेवाएं यहाँ के अंडर प्रिविलेज्ड लोगों को देते रहें. एंड वी आर रेडी टू वेलकम यू एनी टाइम. थैंक यू सो मच. थैंक फॉर ऑल योर सर्विसेज. थैंक यू. जय हिंद. सर, मैं एक बात कहता हूँ, जिंदगी में बहुत दूर जाना पड़ता है अपने नजदीक को नहीं समझने के लिए. हमें मालूम नहीं था इतना दूर आना पड़ेगा, हमारे नजदीक इतने बड़े लोग हैं ये समझने के लिए. वाह वाह वाह. सर, हम बलियान सर से बात कर रहे थे, थोड़ा सा जो मिसगाइड हो गया था इंडो पाक वार की वजह से. तो हमारे ग्रुप में जो चर्चा चल रही थी कि कैंसिल कर दो, कैंसिल कर दो, कैंसिल कर दो. हमारी फ्लाइट भी कैंसिल हो गई. उसके बाद हमने दूसरा टूर अरेंज करने का थोड़ा सा प्लान बनाया था. लेकिन एक वीडियो कॉल जो हमारा ग्रुप कॉल हो गया बलियान सर के साथ और ऋषिकेश के साथ, उससे हम थोड़ा पॉजिटिव हो गए. अगर ये लोग और ऋषिकेश ने बोला हम बाय कार से यहाँ आ सकते हैं तो आप भी आ सकते हैं, हम भी पॉजिटिव हो गए. हमारे बीच थोड़ा सा टेंशन की बात भी हो गई बहुत बार, लेकिन फिर भी हमने हमारे लेडीज जो है उनको कॉन्फिडेंस दिया. लेकिन जब तक हम संजीव बलियान सर और ऋषिकेश को आके खुद मिलते नहीं थे, तब तक हमको खूब गालियां सुननी पड़ी. लेकिन गालियां सुनने की आदत अगर हम नहीं रखेंगे तो कौन रखेंगे. गालियां क्यों सुनने पड़ी? नहीं, वो छोड़ दो. अरे ये देश के जवान है, वो देश के लिए क्या कर दे. हमने तो कुछ भी नहीं किया. एक छोटा कैंप के लिए हम इतना, वो लोग अपनी जिंदगी दांव पे लगा के हमारे जिंदगी को सेफ बनाने के लिए इधर रहते हैं. अब देखो ये अपना घर छोड़ के भी इतने पॉजिटिव है. और जो एडमिनिस्ट्रेशन हमने देखा 5 दिन में, सर सैल्यूट टू यू, हैट्स अप टू यू. हमने हमारे घर में भी इतना एडमिनिस्ट्रेशन नहीं देखा. सोच समझ के बोलिए. अच्छा भी से कुछ भी जाए गाली सुननी पड़ती है. तो आज दिल करता है ये कैंप अरेंज किया. ये सब संजीव ने किया है. ये पूरा ट्रिप में सर थोड़ा दिक्कत हमको सच में आया. और 2 दिन हमको नेटवर्क नहीं था, किसी से बात नहीं होने नहीं पाई थी. लेह के पहले 20-25 किलोमीटर हमको नेटवर्क आया. उसके बाद हम यहाँ आए. जैसे हम मेडिकल कैंप में एंटर हुए, थोड़ा सा गुस्सा धीरे धीरे हो गया. जब संजीव सर आए
और संजीव सर आने के बाद, ऋषिकेश आने के बाद जो हम माहौल चेंज हुआ है और हमको ऐसा लगता है हमको भी कुछ सीखने को मिला है। हम अपने ही युगों में रहते हैं, लेकिन आपका जो लाइफ देखा इसके बाद लगता है कि बहुत चीजें ऐसी है कि हम अपने के लिए नहीं कि अपने भारत के लिए, भारत माता के लिए हम थोड़ा भी काम कर सकते हैं। आज हमने कैंप में आके ये महसूस किया। हम डिंडोरी में 25 साल से प्रैक्टिस करते हैं और बलियान सर को भी थोड़ा सा अजीब लगा होगा कि डिंडोरी डिंडोरी क्यों रट लगा रहते हैं, क्यों लगाते हैं रट। लेकिन मेरा मानना ऐसा है, जहां जिस गांव ने हमको नाम दिया और वो गांव हमको यहाँ लड़ाक तक लेकर आया, इसीलिए वो डिंडोरी को नहीं मिला। इसीलिए हमने डिंडोरी प्रैक्टिशनर एसोसिएशन का नाम बलियान सर को बोला कि जहां से हम आए हैं, जब ये तो भारत माता है, फिर भी ऐसा लगता है जिन्होंने हमें यहाँ आने की ताकत दी वो डिंडोरी है। और डिंडोरी में हम 25 साल से प्रैक्टिस करते हैं। इतना प्राउड मोमेंट हमारे लाइफ में आता है, थोड़ा दिक्कत का भी मोमेंट आता है, लेकिन जिंदगी में आज मुझे ऐसा लगा डॉक्टर होने के बाद, आपके साथ 5 दिन के बाद 5 दिन बिताने के नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढवू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील जिंदाल कंपनीत भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेमुळे कामगारांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. कामगारांच्या सुरक्षिततेसाठी हरिश्चंद्र भाऊ नाठे, किसन शेठ नाठे व रुपेश नाठे यांनी तात्काळ पावले उचलली असून त्यांची निवास व भोजन व्यवस्था करण्यात आली. त्याचप्रमाणे भाऊसाहेब नाठे यांनी टँकरद्वारे पाणी उपलब्ध करून दिले. अशा संकटसमयी माणुसकीचे दर्शन घडले असून स्थानिक प्रशासन व ग्रामस्थांनी मदतीचा हात पुढे केला आहे. या घटनेने एक गोष्ट पुन्हा अधोरेखित केली, संकट कितीही मोठं असलं तरी माणुसकी त्याहून मोठी आहे. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढवू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. भिवंडी येथे रात्री झालेल्या पावसामुळे भिवंडीवाडा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. धुळे गुलमोहर शासकीय विश्रामगृह येथे सापडलेल्या रकमेच्या घटनेप्रकरणी अंदाज समितीचे अध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर यांनी सर्व आरोप फेटाळून लावले असून विरोधकांचा हा डाव असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. आपला स्वीय सहाय्यक त्या रूममध्ये राहत नव्हता, तो बाजूच्या रूममध्ये राहत असल्याचे देखील स्पष्टीकरण अर्जुन खोतकर यांनी दिली. माजी आमदार अनिल गोटे यांचे आरोप करण्याची ही जुनी सवय असल्याचे देखील प्रतिक्रिया अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केली. सरकारला आणि समितीला बदनाम करण्याचा विरोधकांचा डाव असल्याची आमदार अर्जुन खोतकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खोतकर साहेब काय सांगाल कालच्या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भात कसं बघतो? नाही, हे सर्व आरोप आम्ही फेटाळतो आणि मुळात खऱ्या अर्थाने हे समितीला आणि सरकारला बदनाम करण्यासाठी हे प्लॅन्टेशन केलेलं आहे का, हा संशय आम्हाला या ठिकाणी येतो. आणि मला असं वाटतं की त्यांच्या आरोपामध्ये कुठलंही तथ्य नाही
आणि त्यांची ही जुनी सवय अशा पद्धतीने आरोप करायचं आणि शासनाने समितीला बदनाम करायचं. त्यामुळे या आरोपामध्ये कुठलेही तथ्य नाही आणि आम्ही सर्व आरोप फेटाळतो. पण साहेब, या ठिकाणी आपले जे CS आहेत सचिन आपले खाजगी, त्यांच्या नावाने ती रूम बुक केलेली होती आणि गेल्या साप चूक आहे, साप खोट आहे, त्याच्या नावाने ती रूम नव्हतीच. मी माहिती घेतली, त्याला विचारलो तू त्या रूम मध्ये राहत होता का? नाही, 100% नाही, तो दुसऱ्या रूम मध्ये राहत होता. माजी आमदार अनिल गोटे यांनी आरोप केला की पैसे आमदारांना वाटण्यासाठी आले होते, असा आरोप त्यांनी केला आहे. आपण कसं बघता? त्यांची ही जुनी सवय आहे. थँक्यू. असं होतं की या ठिकाणी प्रशासनाला कळून देखील या ठिकाणी प्रशासन लवकर आलं नाही, ती खोली खोलली गेली नाही, बऱ्याच उशिरा नाही, प्रशासनाचा भाग आहे तो, असं काही नाही. चला, आम्हाला आमचं काम कोणतं, आम्ही कामासाठी आलो. चला. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढवू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. पुण्यातील वैष्णवी हागवणे या विवाहितेने हुंड्यासाठी होणाऱ्या छळामुळे आत्महत्या केली. या दुर्दैवी घटनेची 19 मे रोजी स्वाधिकारे दखल घेत राज्य महिला आयोगाने पुणे पोलिसांना या प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितली. पैशासाठी जर छळ होत असेल आणि त्यामुळे या विकृतीच्या मानसिकतेला बळी पडून आत्महत्या करण्यात वैष्णवीने आपलं आयुष्य संपवलंय. मी आता जाहीर निषेध करते. याच घटनेच्या संदर्भात बोलायचं असेल तर थोडंसं खुलासाने मला आवर्जून सांगावंसं वाटतं. 6/11/2024 रोजी करिश्मा हगवणे यांनी राज्य महिला आयोगाला तक्रार दाखल केली होती. पण ही तक्रार होती ती भाऊजय आणि भाऊ यांच्या विरोधात. 7/11/2024 रोजी राज्य महिला आयोगाने तातडीने दखल घेत पौड पोलीस स्टेशनला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. पण कोणतीही कारवाई करण्यापूर्वी हा कुटुंबातला वाद होता, कुटुंबामधली समस्या होते, कुटुंबाचे प्रश्न होते आणि म्हणून ते कुटुंबामध्येच बसून सामोपचाराने मिटवले पाहिजेत अशा पद्धतीच्या सूचना पोलिसांना देत यामध्ये काउन्सिलिंग करत हा वाद मिटवण्यात आला होता आणि त्यावेळेस पौड पोलीस स्टेशनने देखील कारवाई केली होती. वैष्णवीने आत्ता जी आत्महत्या केली यामध्ये कोणत्याही पद्धतीची तक्रार वैष्णवी स्वतःकडून किंवा माहेरच्या लोकांकडून ही आयोगाला आलेली नव्हती. यामध्ये स्वतः राज्य महिला आयोगाने सुमोटो दाखल करत 19 तारखेला ही केस घेत संबंधित पोलीस विभागाला कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्या अनुषंगाने आता यामध्ये 5 पैकी 3 आरोपी हे अटकेत आहेत. त्यामध्ये सासरा आणि दीर हे फरार आहेत. यासाठी मी स्वतः यामधील आयोग डोंगरे सर हे तपास करतात आहेत आणि या फरार आरोपींच्या तपासासाठी 4 टीम हे तैनात केलेले आहेत. त्याच्यामध्ये क्राईमचे असेल, स्वतः पोलिसांचे असेल, सायबरचे असेल आणि अँटी गुंडा टीम सुद्धा आहे जी त्यांचा तपास करते. व्यक्ती कोणत्याही पदावर असू दे, पदाधिकारी असू दे, शेवटी तो गुन्हेगार आहे. यामध्ये राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोणत्याही पदावर नव्हते, त्यांचा मुलगा हा संघटनेमध्ये काम करत होता. त्याच्यामुळे शेवटी गुन्हेगारी विकृतीला टेचून काढण्यासाठीची भूमिका ही राज्य महिला आयोगाची राहणार आहे. याच्यामध्ये पोलीस तपास करतात. गुन्हा नोंद झालेला आहे. कडक कारवाई केली जाईल. इथून पुढे वैष्णवी होणार नाहीत यासाठी मला आपल्या सर्वांना आवर्जून विनंती करायची. शेवटी ज्या पद्धतीने बालविवाहाच्या विरोधातला कायदा आहे, गर्भनिधन चाचणीच्या विरोधातला कायदा आहे, तसाच हुंडा प्रतिबंधक सुद्धा कायदा आहे. हुंडा देऊ आणि घेऊ नये यासाठी फार मोठ्या प्रमाणातल्या मोहीम ह्या महाराष्ट्रात राबवल्या जातात. त्याच्यामुळे जे कोणी हुंडा मागत असेल तर त्यांना खरं मुलगी नको आहे, हुंडा आणि लालसा त्यांच्या मनामध्ये आहे. त्याच्यामुळे आपण तळहाताच्या फोडासारख्या जपलेल्या मुलीसाठी जर विवाह करत असताना कोणी हुंडा मागत असेल तर तातडीने पोलिसांकडे गुन्हा नोंद करण्यासाठी मागणी करा, कारवाई करा आणि खऱ्या अर्थानं या कायद्याच्या चौकटीतून कायदा अधिक सक्षम आहे. पण त्या पद्धतीने आपली भूमिका मांडण्यासाठी आपण सगळेजण एकत्रितरित्या काम करूया. राज्य महिला आयोगाच्या वतीनं सुमोटो दाखल करत यामध्ये पूर्णपणे पाठपुरावा केला जाईल. आरोपींवरती कठोर कारवाई आणि शिक्षा होईल यासाठी राज्य महिला आयोग हे सतर्क आहेत. पण त्याचबरोबर हुंडासाठी कोणाचा बळी जाऊ नये. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने